नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण बघणार आहोत वर्ग 10वा विषय मराठी, कविता 16वी, आकाशी झेप घेरी। काय आहे कवितेचं नाव? आकाशी झेप घेरी। कवी आहेत जगदीश खेबुडकर। या कवितेतील आज आपण स्वाध्याय, कृती, रसग्रहण आणि काव्यसौंदर्य अभ्यासणार आहोत। कृतीमध्ये पहिला प्रश्न आहे योग्य पर्याय ओळखा। खाली विधाने दिली आहेत आणि त्याखाली त्याची पर्याय दिली आहेत। तर त्या विधानाला योग्य असा आपल्याला पर्याय ओळखून त्या विधानासमोर लिहायचं आहे। तर पहिलं विधान आहे सुखलोलूप झाली काया म्हणजे। सुखलोलूप झाली काया म्हणजे रिकामी जागा। आणि पर्याय आहेत सुखाचा तिरस्कार वाटतो, सुखाबद्दल प्रेम वाटते, सुखाचे आकर्षण वाटते, सुख उपभोगण्याची सवय लागते। आणि उत्तर आहे सुख उपभोगण्याची सवय लागते। तर उत्तर आपल्याला पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे। सुखलोलूप झाली काया म्हणजे सुख उपभोगण्याची सवय लागते। दुसरं विधान आहे पिंजरा सोडून झेप घेतल्याने। पिंजरा सोडून झेप घेतल्याने रिकामी जागा। पर्याय आहेत काया सुखलोलूप होते, पाखराला आनंद होतो, आपल्याला स्वसामर्थ्याची जाणीव होते, आकाशाची प्राप्ती होते। उत्तर आहे आपल्याला स्वसामर्थ्याची जाणीव होते। उत्तर पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे। पिंजरा सोडून झेप घेतल्याने आपल्याला स्वसामर्थ्याची जाणीव होते। अशा प्रकारे आपल्याला योग्य पर्याय ओळखून विधाने पूर्ण करायची आहेत। प्रश्न दुसरा आहे तुलना करा। तुलना करण्यासाठी प्रश्न दिला आहे आपल्याला पिंजऱ्यातील पोपट आणि पिंजऱ्याबाहेरील पोपट। आपल्याला पिंजऱ्यातील पोपट आणि पिंजऱ्याबाहेरील पोपट यामध्ये तुलना करायची आहे। तर पहिले आहे पिंजऱ्यातील पोपट। पिंजऱ्यातील पोपट पारतंत्र्यात राहतो। पिंजऱ्यातील पोपट हा कसा असतो? तो पारतंत्र्यात राहतो। आणि पिंजऱ्याबाहेरील पोपट हा स्वातंत्र्य उपभोगतो। तो आकाशात स्वच्छंद भरारी मारून काय करत असतो? स्वातंत्र्य उपभोगत असतो। तर पिंजऱ्यातील पोपट यामध्ये दुसरा मुद्दा आहे लौकिक सुखात रमतो। तो लौकिक सुखात रमलेला असतो, लौकिक सुखात रमतो। आणि पिंजऱ्याबाहेरील पोपट यामध्ये दुसरा मुद्दा आहे स्वबळाने संचार करतो। स्वबळाने संचार करतो म्हणजे ते स्वबळ वापरून तो आकाशात मस्तपैकी विहार करतो, मस्तपैकी उडत असतो। आणि पिंजऱ्यातील पोपटमध्ये तिसरा मुद्दा आहे कष्टाविन राहतो। कष्टाविन राहतो म्हणजे त्याला आयतं खायला मिळते किंवा मस्त आरामात राहण्यासाठी एक मस्त पिंजरा असतो। त्याला कोणत्याही प्रकारचे काही एक कष्ट करावे लागत नाहीत। आणि पिंजऱ्याबाहेरील पोपट यामध्ये तिसरा मुद्दा आहे कष्टात आनंद घेतो। तो कष्ट करतो, कष्टाने खातो, कष्टाने स्वतःचे घरटे बनवतो, परंतु त्या कष्टात त्याला आनंद मिळतो। त्या कष्टात त्याचा वेळ जातो, चांगल्या प्रकारे त्याचा त्याला आनंद घेता येतो। आता पिंजऱ्यातील पोपटमध्ये चौथा मुद्दा आहे जीव कावराबावरा होतो। जीव कावराबावरा होतो म्हणजे पिंजऱ्यात राहून त्याला असं समोरची हवा बघून, समोरचं स्वच्छंद वातावरण बघून निसर्गाचा आनंद घ्यावासा वाटतो, परंतु पिंजऱ्यामध्ये कोंडल्याने त्याला ते करता येत नाही, त्यामुळे त्याचा जीव हा कावराबावरा होतो। आणि पिंजऱ्याबाहेरील पोपट यामध्ये चौथा मुद्दा आहे सुंदर जीवन जगतो। पिंजऱ्याबाहेरील पोपटाला कष्ट करावे लागतात, परंतु ते त्याचं जीवन हे त्याच्या मनासारखं जगू शकतो, म्हणजेच तो सुंदर जीवन जगतो। आता पिंजऱ्यातील पोपटमध्ये पाचवा मुद्दा आहे मनात खंत करतो। पिंजऱ्यातील पोपट हा मनात खंत करत बसतो, दुःखी असतो, म्हणजेच त्याचा अर्थ दुःखी म्हणू शकतो आपण त्याला। त्याच्या मनात विचार असते, म्हणजेच तो मनात खंत करत बसतो। तर पिंजऱ्याबाहेरील पोपट यामध्ये पाचवा मुद्दा आहे मन प्रफुल्लित होते। पिंजऱ्याबाहेरील पोपटाचे आकाशात उंच भरारी घेतल्याने, सुंदर मनसोक्त फिरल्याने त्याचे मन हे आनंदाने प्रफुल्लित होते। त्याचं तो हरदम हरवेळ प्रफुल्लित राहतो। अशा प्रकारे पिंजऱ्यातील पोपट आणि पिंजऱ्याबाहेरील पोपट यामध्ये आपल्याला तुलना करता येते। प्रश्न तिसरा आहे पाखराला स्वसामर्थ्याची ओळख करून देणाऱ्या कवितेतील ओळी शोधून लिहा। प्रश्न पुन्हा एकदा ऐका। पाखराला स्वसामर्थ्याची ओळख करून देणाऱ्या कवितेतील ओळी शोधून लिहा। उत्तर तुझ पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने। तुझ पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने ह्या ओळी पाखराला स्वसामर्थ्याची ओळख करून देणाऱ्या
कवितेमध्ये दिले आहेत. प्रश्न 4 आहे, कवीने यशप्राप्तीच्या संदर्भात सांगितलेली सुवचने लिहा. काय आहे प्रश्न? पुन्हा एकदा ऐका. कवीने यशप्राप्तीच्या संदर्भात सांगितलेली सुवचने लिहा. तर ती सुवचने कोणती आहेत ते पुढील प्रमाणे. उत्तर, तुला देवाने पंख दिले आहेत, सामर्थ्याने विहार कर. पहिलं सुवचन आहे, तुला देवाने पंख दिले आहेत, सामर्थ्याने विहार कर. आणि दुसरं सुवचन आहे, कष्टाविना फळ मिळत नाही. म्हणजेच कष्टाशिवाय फळ मिळत नाही. कोणतेही कार्य करायचे असेल, कोणतेही यश मिळवायचे असेल तर त्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागतील, श्रम करावे लागतील. म्हणजेच कष्टाविना फळ मिळत नाही. अशा प्रकारे कवीने यशप्राप्तीच्या संदर्भात सांगितलेली सुवचने आहेत. प्रश्न 5 आहे, काव्य सौंदर्य. काव्य सौंदर्यामध्ये पहिला प्रश्न आहे, खालील ओळींचे रसग्रहण करा. यामध्ये ओळी दिल्या आहेत, घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले. ओळी पुन्हा एकदा वाचते, घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले. या ओळींचे आपल्याला रसग्रहण करायचे आहे, रसग्रहण लिहायचे आहे. उत्तर, घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले. या ओळींचे रसग्रहण आपल्याला आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये या मुद्द्याच्या आधारे लिहायचे आहे. पहिले आहे आशय सौंदर्य. सुप्रसिद्ध मराठी गीतकार जगदीश खेबुडकर यांनी आकाशी झेप घेरे ही मराठी चित्रपटातील एक गीतरचना आहे. स्वसामर्थ्यावर अदम्य विश्वास ठेवून कर्तृत्वाचे मोकळे आकाश ओळखावे आणि ध्येयाकडे उंच भरारी घ्यावी, परावलंबित्व सोडून स्वावलंबी व्हावे, ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. स्वकर्तृत्वाने यशाचे शिखर गाठावे व उच्च ध्येयाकडे झेप घ्यावी, पारतंत्र्याचा त्याग करून स्वातंत्र्याचे मोल जाणावे, हा अमूल्य संदेश ही कविता देते. तसेच या ओळींचे काव्य सौंदर्य, वरील ओळीमध्ये म्हणजेच घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले या ओळीमध्ये कवींनी श्रमाचे महत्त्व सांगितले आहे. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. अविरत प्रयत्न व काबाड कष्ट करून जेव्हा शेतकरी शेतामध्ये खपतो तेव्हा त्याला मोत्यासारखे पीक मिळते. त्याच्या घामातून मोती फुलतात. ते धनधान्य त्याच्या घरी येते तेव्हा त्याच्या श्रमाचे सार्थक होते. जणू श्रमदेव त्याच्या घरी अवतरतात. तसेच आपणही अभ्यास करून चांगले मार्क मिळवले, चांगले यश प्राप्त केले तर आपल्याही घरी एक प्रकारचा श्रमदेव अवतरल्यासारखं वातावरण निर्माण होते, आनंददायी वातावरण निर्माण होते. अशा प्रकारे आपण काव्य सौंदर्य लिहू शकतो. नंतरचा मुद्दा आहे भाषिक वैशिष्ट्ये. ध्रुपद व कडवी अशी या गीताची सुटसुटीत रचना आहे. रसाळ शब्दकळा व नेमके मर्म सांगणारी भाषा ही या कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. पिंजरा हे सुखोलोलुपतेचे प्रतीक वापरले आहे व त्यात कैद झालेल्या मानवी मनाला पक्षी म्हटले आहे. साध्या शब्दात गहन आशय मांडला आहे. यमकप्रधान गेय रूपामुळे कविता मनात ठसते. अशा प्रकारे घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले या ओळींचे रसग्रहण आपल्याला लिहिता येते, स्पष्ट करता येते. काव्य सौंदर्यामध्ये दुसरा प्रश्न आहे, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. या ओळीतील मतितार्थ स्पष्ट करा. पुन्हा एकदा ओळी ऐका, पुन्हा एकदा प्रश्न ऐका. आकाशातील झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा या ओळीतील मतितार्थ स्पष्ट करा. उत्तरामध्ये आपल्याला या ओळीचा अर्थ स्पष्ट करायचा आहे. उत्तर पुढील प्रमाणे. कवी जगदीश खेबुडकर यांच्या आकाशी झेप घेरे या कवितेमध्ये माणसाला पाखराची उपमा देऊन त्याला मोलाचा संदेश दिला आहे. पारतंत्र्यात खितपत पडलेल्या पाखराला म्हणजेच माणसाच्या परावलंबी मनाला, तसेच नको त्या गोष्टीचा विचार करणाऱ्या मनाला मोलाचा उपदेश करून स्वातंत्र्याचे मोल काय असते हे समजावून सांगितले आहे. हे पाखरा म्हणजेच हे माणसाच्या चंचल मना, तू आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी आकाशात उंच भरारी मार. वैभव, सत्ता, संपत्ती, सोने नाणे याने वेढून टाकलेल्या या सोन्याच्या पिंजऱ्याला तू सोडून दे. त्याचा मोह तू धरत बसू नको. यामध्ये अडकलेल्यांची प्रगती थांबते, खुंटते. हाच सोन्याचा पिंजरा तुझ्या इच्छापूर्ती, आयुष्य सफल करण्यासाठी घातक ठरू शकतात.
सुखसोयीमुळे कर्तृत्व थांबते, म्हणून हा सोन्याचा पिंजरा सोडून ध्येयाच्या मोकळ्या व उंच आकाशात तू झेप घे. पारतंत्र्याचा त्याग करून स्वातंत्र्याचा आनंद तू घे. अशा प्रकारची आत्मिक शिकवण वरील ओळीतून प्रत्ययाला येताना दिसून येते. अशा प्रकारे आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा या ओळीचा अर्थ आपल्याला स्पष्ट करता येतो. काव्य सौंदर्यामध्ये तिसरा प्रश्न आहे, स्वसामर्थ्याची जाणीव हा उत्तम व्यक्तिमत्व विकासाचा पाया आहे, हे विधान स्पष्ट करा. काय आहे विधान? स्वसामर्थ्याची जाणीव हा उत्तम व्यक्तिमत्व विकासाचा पाया आहे, हे विधान स्पष्ट करा. उत्तर, मानवी जीवन हे खूप धावपळीचे, धकाधकीचे आहे आणि हेच जीवन जगताना माणसाला असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते. खूप कष्ट, यातना सहन कराव्या लागतात. कधी कधी ह्या समस्या सोडवता माणूस कंटाळून सुद्धा जातो, हतबल होतो. अशा वेळी देवावर विश्वास ठेवायला लागतो, तसेच स्वतःच्या नशिबाला दोष देऊ लागतो. पण हे माणसाचे वागणे चुकीचे आहे. ही वागण्याची पद्धतच चुकीची आहे. त्यातून त्याचा जीवनाकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टिकोन तयार होतो. आपली वाईट परिस्थिती बदलून चांगले दिवस येतील, त्यासाठी आपण भरपूर मेहनत घेतली पाहिजे, असा सकारात्मक दृष्टिकोन मानवाने ठेवला पाहिजे. मराठीमध्ये उक्ती आहे, प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही तेल कळे. प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही तेल गळे. म्हणजे आपण जेवढे प्रयत्न करू, जेवढी मेहनत घेऊ एखाद्या कार्यावर, ते कार्य यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही, अशी समर्थ रामदासांची उक्ती आहे. त्याप्रमाणे आत्मबळ एकवटणे महत्त्वाचे ठरते. तसेच कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन गोरगरिबांना शिक्षण मिळावे म्हणून अफाट प्रयत्न केले व त्यांच्यासाठी शिक्षणाची सुविधा सुलभ करून दिली. त्यांच्या प्रयत्नामुळे रयत शिक्षण संस्था स्थापन झाली. आज त्याचा महावृक्ष पाहायला मिळतो. आज त्या ठिकाणी कितीतरी मुले शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर म्हणजे स्वसामर्थ्यावर उभी आहेत. ते स्वतःचा उदरनिर्वाह स्वतः करू शकत आहेत. यावरून स्वसामर्थ्याची जाणीव हा उत्तम व्यक्तिमत्व विकासाचा पाया आहे, हे स्पष्ट करता येते. जसे आपण इथे कर्मवीर भाऊराव पाटील यांचं उदाहरण दिले आहे, यामध्ये आपण आपल्या माहितीनुसार अन्य उदाहरणे सुद्धा देऊ शकतो. अशा प्रकारे स्वसामर्थ्याची जाणीव हा उत्तम व्यक्तिमत्वाचा विकासाचा पाया आहे. हा उत्तम व्यक्तिमत्व विकासाचा पाया आहे, हे विधान स्पष्ट करता येते. काव्य सौंदर्यामध्ये चौथा प्रश्न आहे, घर प्रसन्नतेने नटले याची प्रचिती देणारा तुमचा अनुभव लिहा. घर प्रसन्नतेने नटले याची प्रचिती देणारा तुमचा स्वतःचा अनुभव लिहा. या ठिकाणी मी माझा अनुभव लिहिणार आहे. तुम्ही हाही लिहू शकता किंवा दुसराही लिहू शकता उत्तरामध्ये. तर उत्तर, आकाशी झेप घे रे या कवितेमध्ये कवी जगदीश कबीरकर यांनी माणसाला उपदेश करताना घर प्रसन्नतेने नटावे अशी प्रत्येक माणसाची इच्छा असते. तीच इच्छापूर्ती होण्यासाठी श्रमदेवाची पूजा करावी लागते. श्रमदेवाची पूजा करण्यास म्हणजे काय? कष्ट करणे, मेहनत करणे. माणसाला कष्ट करावे लागतील, मेहनत करावी लागेल. शेतात घाम गाळून मेहनत केली पाहिजे, तरच आपल्याला पिके बहरताना दिसतात. धान्याच्या माणिक मोत्यांनी घर भरणे, कष्ट करून घरात येणारे धान्य म्हणजेच श्रमदेवाचे घरात आगमन होणे होय. आगमन होणे असते. कोणतेही यश बसल्या जागेवर मिळत नाही. कधीच बसल्या जागेवर कोणाला यश मिळाले असं आपण बघितले का? नाही. त्यासाठी मराठीमध्ये एक म्हण सुद्धा आहे, दे रे हरी पलंगावरी. असा चमत्कार होणे शक्य नाही, शक्य नसतेच. घर प्रसन्नतेने नटले याची प्रचिती देणारा माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला सांगते. माझ्या आईची इच्छा होती मी 10वी-12वीच्या परीक्षेमध्ये भरपूर अभ्यास करून चांगले गुण मिळवावे. त्यासाठी तिने माझ्यासाठी खूप कष्ट घेतले. मला अभ्यासाला वेळ मिळावा म्हणून ती स्वतः सर्व कामं करायची. मला 10वी-12वीच्या दोन्ही परीक्षेत चांगली टक्केवारी मिळाली. हे पाहून तिच्या डोळ्यामध्ये जे आनंदाश्रू चमकले त्याचं वर्णन मी माझ्या शब्दात करू शकत नाही. आईचा तोच आनंद पाहून घर प्रसन्नतेने नटल्याचा आणि घामातून मोती फुलले या विधानाचा अर्थ मला कळाला. अशा प्रकारे घर प्रसन्नतेने नटले याची प्रचिती देणारा अनुभव आपण लिहू शकतो.
अशा प्रकारे आपण आकाशी झेप घेरे या कवितेतील स्वाध्याय, कृती, रसग्रहण, काव्यसौंदर्य अतिशय सविस्तररित्या अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील, शिवाय काही सूचनाही असतील तर कमेंट करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्स.